ज्यांना सिनेमा आवडतो त्यांच्यासाठी आज ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मोहनलाल अत्यंत कसदार दिग्गज अभिनेते. खरं तर अभिनय हा कुठल्याही भाषेमध्ये मर्यादित राहू शकत नाही, हे सिद्ध करणारे जे कोणी मोठे मोठे अभिनेते आहेत त्यापैकी अग्रणी नाव म्हणजे मोहनलाल. मोहनलाल यांनी आपली कारकीर्द 1978 सुरू केली. पहिला सिनेमा त्यांचा मल्याळम सिनेमा होता. त्यानंतर की त्यांची वाटचाल सुरू झाली ती मल्याळम, तेलुगू, कन्नड, तमिळ आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी 350 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये कामं केलेली आहे. 1991 त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पारितोषिक त्यांना मिळालं. याबरोबरच त्यांना 2001 पद्मश्री पुरस्कार, 2019 पद्मभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या अभिनयाला तोडच नाही आहे. आता खास करून आपण मुंबईत राहणारी माणसं किंवा महाराष्ट्रात राहणारी मराठी माणसं यांना बॉलिवूडचे सिनेमे माहीत असतात. त्यामध्ये त्यांचा कंपनी हा सगळ्यांच्या लक्षात राहिलेला सिनेमा आहे. याचबरोबर सजा एक काला पानी या चित्रपटाने एक माइलस्टोन म्हणजेच एक मैलाचा दगड, एक मैलाचा टप्पा गाठून ठेवलेला आहे. अशा या अत्यंत गुणी खूप मोठ्या कलावंताला 2023 साठीचा दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतला अत्यंत मानाचा पुरस्कार आज जाहीर झालेला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज याची घोषणा केली आहे. आत्ता 23 तारखेला हा पुरस्कार 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा होणार आहे. यामध्ये हा पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान केला जाईल. सह्याद्री वाहिनीतर्फे आणि प्रत्येक सिने कलावंताकडून, सिने रसिकाकडून त्यांना अनेक अनेक शुभेच्छा, त्याचं अभिनंदन.